Hello student, welcome to my another video, an astrologer's day part second. You are watching my channel English Guru by JP Taide. So here we are continue with our second parts of our lessons. The nuts vendor blew out his fairy and rose to go home. But in the first part, we have studied that key there are all the situations about the and astrologers. the मार्केटमधली जी कशी परिस्थिती होती, कशा प्रकारचा प्रकाश वगैरे पडायचा, तो जो काही ॲस्ट्रॉलॉजर्स आहे, भविष्य सांगणार आहे, तो कशा प्रकारे त्याचे काही कस्टमर यायचे त्याच्याकडनं कसा प्रकारे तो हँडल करायचा वगैरे वगैरे. आता संध्याकाळची वेळ झालेली असते, रात्र पडलेली असते, त्यावेळेस तो जो काही ग्राउंड नट्स विक्रेता जो आहे तो त्याचं सगळं जे काही दुकान आहे ते दुकानाला तो बंद करतो आणि हे सिग्नल असते आपल्या भविष्य सांगणाऱ्याला की तू पण आता तुझं दुकान बंद कर. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर्स टू बंडल अप टू सिन्स it left him in a darkness except for a little shaft of a green light which strayed in from somewhere and touched the ground बिफोर हिम. इट वॉज अ सिग्नल की आता एक डार्कनेस पडलेला असतो, अंधार झालेला असतो आणि हा एक सिग्नल असतो, चिन्ह असते की आता तू पण घरी जा करून त्या भविष्य सांगणाऱ्यासाठी. देन ही पिकअप हिज कवरी शेल्स अँड पॅराफेरिनिलिया अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग. पॅराफॉर्मिलिया म्हणजे जे काही स्मॉल आर्टिकल्स असतात की ज्याद्वारे तो भविष्य सांगण्याचा प्रयत्न करतो, ते सगळे कवरी शेल्स वगैरे वगैरे जो आहे तो ते वन बाय वन त्याच्या बॅगमध्ये टाकत असतो. ॲट द मोमेंट त्याच वेळेस काय होते बघा, ही लुक अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. तेवढ्यात एक व्यक्ती त्याच्यासमोर उभा असतो. ही सेन्स अ पॉसिबल क्लायंट अँड सेड. आणि त्याला लक्षात येते की हा जो आहे तो आपला क्लायंट आहे किंवा कस्टमर आहे आणि त्याला तो म्हणतो, यू लुक सो केअर वोन, इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. तू फार असा स्केअर दिसतोय, घाबरलेला आहेस किंवा फार असं काळजी दिसते तुझ्या चेहऱ्यावरती. तू जर थोडा वेळ माझ्याजवळ बसला आणि माझ्यासोबत बोलला तर कदाचित तुझी समस्या मी सॉल्व करू शकतो. देन द अदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वॅग्युली. दुसऱ्याने थोडंसं खकारून वगैरे त्याच्याकडे रिप्लाय दिला. द ॲस्ट्रॉलॉजर प्लेस हिज इन्व्हिटेशन्स वेअर अपॉन द अदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज सेईंग. तो दुसरा जो होता तो त्याच्या हात असं समोर करून म्हणतो, यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. तू स्वतःला एक ॲस्ट्रॉलॉजर म्हणून संबोधून घेतो का? यस. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ड चॅलेंज्ड अँड सेड tilting द अदर्स पाम टुवर्ड द ग्रीन शाफ्ट ऑफ अ लाईफ. त्याचा जो काही हात आहे तो पागत त्या थोडंसं काही हिरवळ जो काही थोडाफार जो काही उजेड असतो त्याच्याकडे बघून तो म्हणतो की यस दॅट इज अ नेचर. हो स्टॉप दॅट द अदर. तो सांगतो की हा तुझा स्वभाव असा आहे असं तो बोलायला सुरुवातच करत असतो आपला ॲस्ट्रॉलॉजर. तेवढ्यात तो म्हणतो की स्टॉप दॅट. तुझी काही बडबड ही बंद कर. टेल मी समथिंग वर्थ वाईल. काहीतरी महत्त्वपूर्ण सांग. अवर फ्रेंड इज फेल्ड पिप्क्यूड मीन्स इरिटेड अनआईड. म्हणजेच काय रागवणे. त्याला आमचा मित्र रागवलेला आहे. आय चार्ज ओनली 3 पैसा पर क्वेश्चन्स. आणि तो म्हणतो, ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो की मी एका प्रश्नाचे 3 पैसे एका प्रश्नाचे 3 पैसेला उत्तर देत असतो. देन अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि तुम्हाला तेवढे पैसे द्यावेच लागणार. ॲट धिस द अदर ड्रू हिज आर्म. तेवढ्यात तो दुसरा जो आहे व्यक्ती तो आपल्या खिशातून टुक आउट अँड आणा. तो काय करतो, त्याच्या खिशातून एक आणा काढतो. अँड फ्लंग इट इन टू द हिम. आणि फ्लंग इट इन टू द हिम त्याच्याकडे तो भरकावतो. सेईंग दॅट आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. मला काही प्रश्न तुला विचारायचं आहे. इफ आय प्रूव्ह यू आर बफलिंग. म्हणजे तू जर आम्हाला फसवत वगैरे असेल तर, जर आमच्या लक्षात आलं तर.
यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. तुला हा आणा एक व्याजाच्या स्वरूपामध्ये त्याच्यासोबत व्याज देऊन मला वापस करावं लागेल. इफ यू फाईंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी ₹5. मग तेवढ्यात आपला ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो की जर मी तुला जर ते काही उत्तर दिलं तर ते उत्तर जर समाधानकारक असलं, सॅटिस्फॅक्टरी असलं तर तू मला ₹5 देशील का? तो म्हणतो नो, नाही मी नाही देणार. ऑर विल यू गिव्ह मी 8 आनाज, तू मला 8 आणे तरी देशील का? ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग. ओके चला. आणि दोघांच्यामध्ये ते डील होते की जर मी तुझ्या प्रश्नाची उत्तरं योग्य दिली तर ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो की मला तुम्ही 8 आणे तरी सुद्धा द्यायची. द पॅक्ट म्हणजे जो काही दोघांमधला जो काही संवाद आहे किंवा तो करार, पॅक्ट म्हणजे करार, तिथे ॲक्सेप्ट केला जातो. आफ्टर अ टायटल फर्दर आर्ग्युमेंट द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप प्रेयर टू हेवन ॲज द अदर्स लीट द चेरॉट म्हणजे बिडी वगैरे, शिगार वगैरे. की जो ॲस्ट्रॉलॉजर जो आहे तो ॲस्ट्रॉलॉजर हा तेवढ्यात देवाला प्रार्थना करतो आणि की बाबा माझं व्यवस्थित मला उत्तर देऊ दे. आणि दुसरा जो व्यक्ती आहे तो चिरॉट म्हणजे जे काही शिगार वगैरे तो जाडतो. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट द गिलिस्पी ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि तो जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो त्या मॅच लाईटच्या बाजूला जे काही येणारा प्रकाश आहे त्या प्रकाशाच्या बाजूला त्याचा चेहरा पाहतो. देर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. जुटका ड्रायव्हर्स शोअर ॲट हिज हॉर्स. आणि तिथे एक हॉर्स वगैरे, जुटका ड्रायव्हर्स वगैरे, हॉर्स चालवणारा जो असतो तो सुद्धा तिथे त्याला दिसून पडतो. द अदर सॅट डाऊन, तो जो दुसरा आहे व्यक्ती तो खाली बसतो. सकिंग हिज चेरॉट्स, ते चिलम वगैरे, बिडी वगैरे असेल ते ओढत असतो तो. पफिंग आउट सॅट देअर रुथलेसली. तिथे जो रुथलेसली म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की रेस्टलेसली, एकदम तो तिथे गडबडच्या स्वरूपामध्ये तिथे बसलेला असतो. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. त्याला पाहून त्या ॲस्ट्रॉलॉजरला थोडंसं अनकम्फर्टेबल फील होते, त्याला व्यवस्थित वाटत नाही. हेअर टेक युअर आनाज बॅक. हा घे तुझा पैसा वापस घे, हा तुझा आणा वापस घे. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. की मी अशा प्रकारचे चॅलेंज मी स्वीकारत नसतो, त्याच्यामुळे हा तुझे पैसे वापस घे. बिकॉज द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ड दॅट दिस पीपल्स आर व्हेरी डिफरंट काइंड्स ऑफ पीपल. दे आर नॉट व्हेरी सिम्पल, दे आर नॉट लाईक टू बी गिव्ह मी मनी बॅक, की मला पैसे देतील नाही देतील याची त्यांना गॅरंटी नसते, किंवा ते बदमाश स्वरूपाचे त्याला ते दिसत असतात. त्यामुळे तो घाबरतो आणि आपला जो काही पॅक्ट आहे तो मोडण्याचा प्रयत्न करतो. परंतु इट इज लेट टुडे फॉर मी, तो सांगतो की मला, तो कारण पुढे करतो ॲस्ट्रॉलॉजर की आज फार उशीर झाला त्याच्यामुळे मी इथं थांबू शकत नाही, उद्या या तुम्ही. ही मेड अ प्रिपरेशन्स टू बंडल अप. तेवढ्यात तो त्याचं काही साहित्य आहे ते पूर्णतः तो गुंडाळण्याचा प्रयत्न करतो. द अदर हेल्ड इज रिस्ट अँड सेड. परंतु दुसरा त्याचा हात पकडतो आणि म्हणतो यू कांट गेट आउट ऑफ इट नाऊ. आता तू इथून जाऊ शकत नाही. यू ड्रॅग मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. मी जेव्हा जात होतो तेव्हा तू मला थांबवून घेतलं आणि इथं बसवलं. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड हिज ग्रिप्स अँड हिज वाईस शूक अँड बिकम फेंड. ॲस्ट्रॉलॉजर थोडा घाबरतो, शिवर्ड का घाबरणे वगैरे, आणि थोडंसं घाबरून त्याला बोलतो लिव्ह मी टुडे. मला आज सोडून द्या. आय विल स्पीक टू यू टुमारो. मी तुमच्याशी उद्या बोलणार. द अदर ट्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड चॅलेंज इज चॅलेंज. दुसरा लगेच त्याचा हात पकडून त्याला म्हणतो की नाही तू चॅलेंज स्वीकारलेलं आहे, तर चॅलेंज तुला स्वीकारावंच लागेल. गो ऑन, चल आता सांग आम्हाला. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसीड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. ॲस्ट्रॉलॉजर हा थोडा घाबरलेल्या अवस्थेमध्ये तो आपला थ्रोट क्लिअर करून म्हणतो देर इज अ वुमन. म्हणते स्टॉप. सेड अदर. दुसरा म्हणतो की नाही तू थांब, इथेच थांब. आय डोंट वॉन्ट टू ऑल दॅट. मला काही त्या सगळ्या गोष्टी सांगत नको बसू. देर इज अ वुमन किंवा तुझ्या जीवनामध्ये स्त्री आहे किंवा शनी आहे वगैरे वगैरे असं काहीच नको सांगू मला म्हणतो तो. शॅल आय सक्सिडेड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. तो एकच प्रश्न विचारतो की मी ज्या गोष्टीचा
शोध घेतोय. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. मी ज्या गोष्टीचा शोध घेतोय त्या गोष्टीमध्ये मी यशस्वी होणार किंवा नाही होणार. आन्सर दिस अँड गो. आता याचा तू उत्तर दे, मगच तू इथून जाऊ शकतो. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्क्रोच ऑल युअर कॉईन्स. नाहीतर मी तुला इथून जाऊ देणार नाही जोपर्यंत तू तुझ्याजवळ जमा केलेले दिवसभराचे जे काही डिस्गॉर्ज म्हणजे सरेंडर, की जे काही तू जमा केलेले कॉईन आहेत ते मला देत नाही तोपर्यंत मी तुला इथून जाऊ देणार नाही. अन्यथा माझ्या प्रश्नाचं उत्तर तू दे. द ॲस्ट्रॉलॉजर मटर अ फ्यू incantations and replied. Incantations means magically word, supposed to be magically word. काहीतरी असे मंत्र करणारे शब्द तो पुटपुटतो आणि म्हणतो ऑल राईट. ठीक आहे काही हरकत नाही. आय विल स्पीक. मी बोलणार, तुमच्याशी बोलणार. बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ वॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. तुम्ही मला ₹1 द्याल का जर मी तुमच्या प्रश्नाची समाधानकारक कन्व्हिन्सिंग उत्तरं दिली तर. अदरवाईज नाहीतर आय विल नॉट ओपन माय माउथ. मी माझं तोंडसुद्धा उघडणार नाही जर तुम्ही मला ₹1 नाही दिला तर. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. तुम्हाला जे वाटत असेल ते तुम्ही करू शकता, पण मग मी माझं तोंडसुद्धा उघडणार नाही जर तुम्ही मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर तुम्ही मला ₹1 जर दिला नाही तर. सॅटिस्फॅक्टरी आन्सर दिलं आणि तुम्हाला जर ते कन्व्हिन्स झालं, पटलं, तर तुम्ही मला ₹1 तुम्हाला द्यावा लागेल. आफ्टर अ गुड डील ऑफ हँगलिंग द अदर ॲग्री. हे काही यांच्या दोघांची जी काही डील होत असताना दुसरा थोडंफार बार्गनिंग करून तयार होतो. द ॲस्ट्रॉलॉजर सेड. आणि नंतर तो ॲस्ट्रॉलॉजर सांगायला सुरुवात करतो. यू वेअर लेफ्ट फॉर डेड. आय एम राईट. तुला मरणाकरिता सोडून दिलं होतं, बरोबर आहे की नाही. हो. टेल मी मोर. तो जो म्हणतो की हो सांग अजून सांग. अ नाईफ हॅज पास थ्रू युअर वन्स सेड द ॲस्ट्रॉलॉजर. की तुझ्यावर एकदा चाकूने हल्ला झालेला आहे आणि तुला मरणाकरिता सोडून दिलं होतं, बरोबर आहे की नाही सांग. गुड फेलो. ही बॅरिड हिज चेस्ट अँड शो द स्कॅर. व्हॉट एल्स. आणि लगेच तो काय करतो की आपल्या चेस्टवर झालेला जो काही वार आहे तो त्या ॲस्ट्रॉलॉजरला दाखवतो. अँड देन यू वेअर पुश इन टू द वेल हेअर बाय इन द फील्ड. हो, त्याच्यानंतर तुला एका विहिरीमध्ये फेकून दिलं होतं. यू वेअर लेफ्ट फॉर डेड. आणि तुला मरणाकरिता सोडून दिलं होतं. आय शुड हॅव बीन डेड इफ समवन पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल. हो, मग तो जो काही कस्टमर असतो, क्लायंट असतो, तो सांगायला सुरुवात करतो की यस यू आर राईट. की मी कदाचित मेलो असतो जर पासरबाय तिथून जाणारा जो माणूस आहे त्याने जर त्या विहिरीमध्ये ढोकावून नसतं पाहिलं तर कदाचित मी मरण पावलो असतो. एक्सक्लेम द अदर. देन ओव्हर विम विथ एन्थुझियाझम. उत्साहित होऊन सांगतो. देन व्हेन शॅल आय गेट दॅट ॲट हिम ही आज क्लिंचिंग हिज फिस्ट. तो जरा मुठाची आवड करून म्हणतो की केव्हा मला तो भेटणार, माझा मारेकरी मला केव्हा भेटणार, मला त्याला भेटायचं आहे, त्याला ठार करायचं आहे. इन द नेक्स्ट वर्ल्ड आन्सर द ॲस्ट्रॉलॉजर. तो ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो की नो, ही इज नॉट इन दिस वर्ल्ड. तो दुसऱ्या जगामध्ये गेला आहे, म्हणजे तो ह्या जगामध्ये आता उरलेला नाही आहे. ही डाईड 4 months ॲगो इन फार ऑफ टाऊन. तो त्या दूरवरच्या एका गावामध्ये एका सिटीमध्ये मरण पावलेला आहे, शहरामध्ये मरण पावलेला आहे 4 महिन्यापूर्वीच. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. तुम्हाला आता कधीच दिसणार नाही. द अदर गॉन अँड हेअरिंग इट. तो जो दुसरा आहे त्याला फार दुःख होते की अरे माझ्यावर हल्ला करणारा व्यक्ती आता या जगात राहिला नाही, म्हणून त्याला फार दुःख होते. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसीड. गुरुनायक. तो ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो गुरुनायक. यू नो माय नेम द अदर सेड. तो दुसरा म्हणतो अरे तुला माझं नाव माहीत आहे. आश्चर्य होऊन यस ॲज आय नो ऑल द अदर थिंग्स. मला सगळ्या गोष्टी माहीत आहे. गुरुनायक. लिसन
केअरफुली टू वॉट आय हॅव टू से. मला तुला ज्या गोष्टी सांगायच्या तू लक्षात ठेव. युअर व्हिलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ धिस टाऊन. ह्या टाऊनच्या 2 दिवस पलीकडे तुझं गाव आहे. टेक द राईट ट्रेन अँड बी गॉन. तिथे तू जा, ट्रेन पकड आणि निघून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर युअर लाईफ इज इफ यू गो फ्रॉम होम. मला अजून एक धोका तुझ्यावर दिसतोय जर तू तुझ्या घरी वापस गेला नाही तर. ही टूक आउट अ पिंच ऑफ स्कॅरिड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. आणि त्याने त्याच्या थैल्यातून एक विभूती काढली, त्याच्या हातावर टेकवली आणि सांगितलं, रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. तुझ्या फोरहेडवरती लाव आणि तू निघून जा. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. आणि साऊथ भागाकडे कधीच येऊ नको. अँड यू विल लिव्ह टू बी 100. जर तू साऊथ भागाकडे नाही आला तर बरेच दिवसापर्यंत जिवंत राहशील. अदरवाईज तुझ्यावरती पुन्हा एक मोठं धोका येणार आहे, डेंजर येणार आहे. वाय शुड आय लिव्ह होम अगेन, द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. I was only going away now and then to look for him and to choke out his life if I meet. He shook his head gratefully. He has accepted my hand. I hope at least he died as he deserved. बघा तो सांगतोय, तो दुसरा जो म्हणतोय का म्हणून माझ्या घरी वापस जाऊ. मला माझ्यावर हल्ला करणारा जो व्यक्ती होता त्याला मला पकडायचे. आय वॉज ओनली गोईंग अवे नाऊ देन टू लुक फॉर हिम. मला त्या व्यक्तीला शोधायचं आहे. चोक आउट हिज लाईफ. त्याचा जीव मला घ्यायचा आहे, त्याचा घसा मला आवडायचा आहे, त्याला मारून टाकायचं आहे, तरच माझा रिव्हेंज घेतला जाईल. ही शुक हिज हेड ग्रेटफुली. ही हॅज एक्सेप्ट माय हँड. तो माझ्या हातून वाचलेला आहे. आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्वड. हां, तो वाचला माझ्या हातून. आता तो नाहीतर त्याला मीच ठार केलं असतं. यस सेड द ॲस्ट्रॉलॉजर. की हो तो आता मरण पावलेला आहे. तू आता इथून निघून जा. ही वॉज क्रश अंडर अ लॉरी. तो एका गाडीच्या खाली येऊन मरण पावलेला आहे ज्याने तुझ्यावर हल्ला केला तो. द अदर लुक ग्रॅटिफाईड टू हेअर इट. तो जो काही दुसरा होता तो ग्रॅटिफाईड म्हणजे सॅटिस्फाईड होणे किंवा संतुष्ट होणे, आनंदी होणे की चला आपल्यावर ज्याने हल्ला केला होता, द पर्सन्स हू हॅव ट्राय टू किल मी, नाव ही हॅड बीन गॉन टू डेड बाय क्रशिंग अंडर अ लॉरी. सो दॅट्स वाय ही बिकम सॅटिस्फाईड. देन the place was deserted by the time and astrologer pick up his articles and put them into his bag. आता तो जो जी काही जागा होती ती इट वॉज लुक लाईक अ डेझर्टेड. वाळवंटासारखी झाली होती, म्हणजे निर्मनुष्य झाली होती. तिथे कोणीच प्रकारचे लोक आता तिथे थांबलेले नव्हते. द ग्रीन शार्प वॉज ऑल्सो गॉन, लिव्हिंग द प्लेस इन अ डार्कनेस अँड सायलेन्स. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिविंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. बघा की पूर्ण आता अंधार पडलेला असतो, तिथे कोणीच नसते. ते जे स्ट्रेंजर लोक असतात ते सुद्धा निघून गेलेले असतात आणि हा एक मूठभर असे पैसे त्याच्या हातामध्ये त्यांनी ठेवलेले असतात. देन इट वॉज नियरली मिड नाईट वेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम. जवळपास मध्यरात्र झालेली असते तेव्हा तो ॲस्ट्रॉलॉजर घरी वापस येतो. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन्स. त्याची पत्नी पर्टिक्युलरली तिथे दरवाजा त्याची वाटच बघत असते आणि तेवढ्यात त्याला विचारत असते. ही फ्लंग द कॉईन्स ॲट हर अँड सेड काउंट देम वन बाय वन मॅन गिव्ह ऑल दॅट. आणि तो तिच्या हातामध्ये सगळे कॉईन ठेवतो आणि ती म्हणते की काउंट देम, आणि तिला म्हणतो की काउंट, तिथे तू मोज. वन मॅन गिव्ह ऑल दॅट. मला एका व्यक्तीने दिले आहे. 12.5 annas, she said, counting. She is overjoyed. हे 12.5 annas आहे. तिला फार आनंद होतो. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट्स टुमारो. मी याच्यातून काही अन्नधान्य वगैरे, काही कपडे वगैरे आणि कोकोनट्स वगैरे आणणार. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट फॉर मेनी डेज नाव. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. जे काही मुलं बाळ आहेत ते काही
जे चांगलं गोडधोड मागतायत तर त्यांच्याकरता मी आता काहीतरी चांगलं बनवणार. द स्वाईन हॅज चिटेड मी. त्या स्वाईन म्हणजे डुकरांनी मला फसवलं असं तो ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या पत्नीला सांगतो. ही प्रॉमिस मी अ रुपी. त्यांनी मला ₹1 देण्याचं प्रॉमिस केलं होतं परंतु त्यांनी मला दिला नाही. अँड सेड द ॲस्ट्रॉलॉजर. शी लुक अप ॲट हिम. यू लुक वरीड. व्हॉट इज रॉंग. ती त्याच्याकडे निरखून बघते आणि विचारते का रे तुम्ही घाबरलेल्या अवस्थेत आहात, काय झालं आहे. नथिंग. काहीच नाही असं तो उत्तर देतो. आफ्टर डिनर सिटिंग ऑन हिज पॉईल म्हणजे खाट वगैरे म्हणू शकता तुम्ही किंवा पलंग म्हणू शकता. ही टोल्ड हर. तो तिला सांगतो. डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. तुला माहीत आहे का माझ्यावरचं फार मोठं असं आज संकट दूर निघून गेलं आहे, बर्डन निघून गेलं आहे. आय थॉट आय हॅड अ ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड ऑल दीज इयर्स. मला असं वाटत होतं की माझ्या हातामधून एका व्यक्तीचा खून झालेला आहे असं मला इतके वर्ष वाटत होती. दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम. तेच कारण होतं की त्याच्यामुळे मी घराच्या बाहेर म्हणजे घरून पडून आलेलो होतो. सेटल हेअर अँड मॅरी यू अँड मी तुझ्याशी इथं सेटल झालो, तुझ्यासोबत लग्न केलं आणि इथंच राहिलो. बट ही इज अलाईव्ह. परंतु तो व्यक्ती जिवंत आहे म्हणजे माझ्या मनावरचं बर्डन फार कमी झालं आहे. इन शॉर्टली दॅट द ॲस्ट्रॉलॉजर तोच त्या व्यक्तीला जे काही त्यांची जे काही मारेकरी म्हणून तो ॲस्ट्रॉलॉजरच असतो हे इथे आपल्याला दिसून पडते. शी गॅप्स. यू ट्राय टू किल हिम. तिला आश्चर्य वाटते. तुम्ही त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यस इन आवर व्हिलेज. हो आमच्या गावाकडे. व्हेन आय वॉज सिली यंगस्टर. जेव्हा मी तरुण होतो त्यावेळेस वी ड्रँक. आम्ही सोबतच वाईन पिलो. ड्रँक म्हणजे दारू वगैरे पिणे. गॅम्बल पत्ते वगैरे खेळलो. अँड कॉरल बॅडली वन डे. आणि एक दिवस आम्ही पत्ते वगैरे खेळलो, दारू पिलो आणि त्या दिवशी आम्ही भांडणसुद्धा केलं. आणि त्या भांडणामध्येच आय 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 हिट हिम. मी त्याला त्या भांडणामध्येच मारलं होतं. आय थिंक दॅट ही वॉज डाईड बट ॲक्च्युली ही वॉज अलाईव्ह नाऊ. एवढे वर्ष झाले मला वाटत होतं की मी त्याचा मर्डर केला आहे म्हणूनच मी घरून पडून आलो होतो. नंतर इथे सेटल झालो, तुझ्याशी लग्न वगैरे केलं परंतु तो आता जिवंत आहे हे मला आजच समजलं. आज तो आला होता माझ्याकडे कस्टमर म्हणून. सो त्याच्यामुळे माझ्या मनावरचं फार मोठं बर्डन कमी झालं असं तो ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या पत्नीला सांगतो. व्हॉट डू यू थिंक ऑफ इट नाव. आता त्याच्याबद्दल काय विचार केला. टाईम टू स्लीप. आता झोपीचा जाण्याचा वेळ आलेला आहे. ही सेड यॉर्निंग अँड स्ट्रेच हिमसेल्फ ऑन द पॉयल. आणि तो त्या खाटीवर बातीवर झोपून जातो. सो स्टुडंट, दिस इज द लेसन. इफ यू लाईक इट अँड if you understand, so please like and subscribe to my channel, English Guru by JP Taidi. Thank you very much.